नमस्कार. नुकतीच आम्ही त्र्यंबकेश्वर यात्रा केली. यात्रेमध्ये आम्ही एक दिवस तिकडे थांबलो आणि काही पूजा करून घेतल्या घरातल्या व्यक्तींसाठी. खरंच मंत्रमुग्ध असा अनुभव होता तो. तुम्ही आलात तर नक्कीच दर्शन तर घ्याच, कुठेतरी पूजा करून घ्या. ॲटलिस्ट अभिषेक करून घ्या तुम्ही तिकडे. मी इथे उन्हाळ्यात पण येऊन गेलेलो आहे. उन्हाळ्यात आम्हाला पंख्याची गरज लागली नाही. असं इकडे थंड वातावरण असतं, जसं की लोणावळा, महाबळेश्वर. तर तुम्हाला नॅचरल ब्युटी आहे ती पण बघायला मिळेल. तुम्ही डोंगर बघू शकता. किती सुंदर डोंगर आहेत भोवताली. येस. इथे 4 वाजल्यापासून मंत्र चालू होतात आणि या मंत्राने मन एकदम प्रफुल्लित होतं. मंत्राचा आवाज ऐकताय? चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, महिला मंडळ पूर्ण सकाळी 6ला उठून 7 वाजल्यापासून लाईनीत उभं होतं. त्यांना दर्शन 3 वाजता भेटलं आणि पूर्ण दिवसभर पाऊस चालू होता. आय रिअली ॲप्रिशिएट. काही महिला येतात 70च्या वर आहेत आमच्या घरातल्या आणि त्या पहिल्यांदा आल्या त्र्यंबकेश्वरला आहे ना, त्यांना फार बरं वाटलं. आणि मी तन्वीला घेऊन बसलेलो, कारण तन्वीला तर आपण पावसात कसं उभं राहणार तिला घेऊन. त्यामुळे मी घरी घेऊन बसलो तिला आणि मी डायरेक्ट गेलो दर्शनाला. एकदम वाईल्ड कार्ड एंट्रीसारखं आहे. कारण तन्वीच्या फिजिकल, मेंटल प्रॉब्लेम जो आहे त्यामुळे तिला डायरेक्ट एंट्री मिळते कुठल्याही मंदिरात. तर मला डायरेक्ट एंट्री मिळाली आणि तन्वीने बरंच कोऑपरेट केलं ॲक्च्युली यात्रेमध्ये. स्पेशली गाडीमध्ये. येस, बघू शकता हे दर्शन देवाचं. टी व्हीचा आम्ही फोटो काढलेला आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर. अशा प्रकारे श्रावणातला पहिला सोमवार 2025मध्ये आम्हाला हे दर्शन मिळालं. वी एन्जॉयड इट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हर हर महादेव. धन्यवाद. उद्या आम्ही वणीला जाणार आहोत. तो व्लॉग नक्की बघा तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. हर हर महादेव.